उबाटाचे अरविंद सावंत यांनी माध्यमांच्या समोर येऊन त्यांच्या जेव्हा लक्षात आलेलं दिसतंय आता 5-6 दिवस सुनावणी झाल्यानंतर की आता धनुष्यबाण चिन्ह आपल्याला बहुतेक मिळणार नाही, तेव्हा आश्चर्यजनक विधान त्यांनी आज या ठिकाणी उबाटाकडनं केलं की धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावं। या संदर्भामध्ये शिवसेना पक्षाची भूमिका ही आहे की धनुष्यबाण चिन्ह हे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जीवापाड जपलं। देवाऱ्यात देवासमान त्या धनुष्यबाण चिन्हाला पूजलं वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी, आणि ते चिन्ह गोठवा ही मागणी उबाटानंच केली। म्हणजे उबाटाच्या अरविंद सावंतांचं हे वक्तव्य आहे की त्यांनी सांगितलं की हे चिन्ह गोठवावं, म्हणजे एकतर 2019ला महाविकास आघाडी करताना तुम्ही शिवसेना आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार गोठवायचा पहिला प्रयत्न 2019ला महाविकास आघाडी करताना केला। एवढ्यावरच तुमचं समाधान नाही झालं तर आता शेवटी न्यायालयीन प्रक्रिया आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, घटनेनं न्याय व्यवस्थेवरती विश्वास आपण ठेवला पाहिजे। त्या न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवायच्या ऐवजी न्यायालयातली 5-6 दिवसाची सुनावणी आता सुरू आहे, आणि तेव्हा मधीच सुनावणी संपल्यानंतर माध्यमांकडे येऊन अरविंद सावंत म्हणतात की हे चिन्ह गोठवावं। म्हणजे आता त्यांची पूर्ण खात्री झालेली दिसते उबाटाची की आपल्याला धनुष्यबाण चिन्ह मिळत नाही। पण आता जी उबाटाच्याकडनं वक्तव्य आलेलं आहे त्या वक्तव्यामुळं आता सर्व शिवसैनिकांच्या मध्ये चीड निर्माण झालेली आहे की मला मिळत नाही तर मग ते गुटवून टाका। त्याला काय अर्थ आहे? अहो, हे चिन्ह म्हणजे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार आहेत। मी मागाशी म्हटलं तसं वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी हे चिन्ह देवाऱ्यामध्ये पूजलं। लाखो करोडो शिवसैनिक हे चिन्ह आजही पुजतात। वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काय सांगितलं की हा शिवसेनेचा भगवा आणि हा धनुष्यबाण शिवसैनिकांनी कधीही खाली पडू देऊ नका। ही शिकवण विसरला तुम्ही सांगता ना उबाटाचे लोक की आम्ही साहेबांचे विचार वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय, मग कसं काय तुमच्या तोंडातनं वक्तव्य आलं की हे चिन्ह गोठवा? याचाच अर्थ तुमचं हे सगळं बेगडी प्रेम आहे, केवळ स्वतःला मिळालं पाहिजे आणि स्वतःला मिळत नसलं तर ते गोठवून ठेवा अशा पद्धतीचं जे तुमचं वक्तव्य आलेलं आहे त्या बाबतीत अत्यंत तीव्र भावना सर्व शिवसैनिकांच्या आहेत, आणि शिवसैनिक योग्य वेळी उबाटाचे अरविंद सावंत यांनी जे वक्तव्य माध्यमांपुढे केलेलं आहे त्याचं चोख उत्तर देतील।